तेच थोडा ढिल्ला आहे बरं का. हळूहळू बरोबरच घ्या सर. जात होते मी यमुनेकडे, कोणी करून आला हा कृष्ण धनुनी. धरी माझ्या पदराला, धरी माझ्या पदराला, काना गाभरा रताळा. त्याची नादी भरशी लोक नाही नाही ते माझाच भाऊ साहेब. असं ना चालेल ना. हो. तर त्या घरी कोणी आले गेले तर मग चहा पाणी करायला लागेल. चहा पाणी करायला त्याला ओवाळायचा काही सेवा ती आपली आहे ती. जेव्हा चाकरी हो. तर मग जा तुम्ही. हा. हो जातोय हा? हा, जा मग. इकडे इकडे आलो बरा. तुला सांगतोय आलोय तठून दहा माळकरी पुऱ्या. मी 70 वर्षापासून, मी 80 वर्षापासून, आणि आता 50 वर्ष पण माणसाला आता. तुला मरून जाते ना. याची बायको असं वाटत आहे का माझीच बायको सेवा करते? अरे माझी बायको सेवा करते ना, अशी लाईट पण बंद होऊन जाते. लाईट पण लाईट बंद होईल त्याचं काय. तुला सांगतो आपल्या बायको लाड नाही करत. तुला सांगलो मी जो आहे माकड्यात आरडलो ना, माकड्यात तो बायको घरी पण खरं खरं करते. असं आहे बाप आपले. मागण्या टाकतच नाही इकडे काय यंपला घेऊनच जातो. यंपला घेऊन जातो म्हणजे अरे आपला थाक आहे बायकोची पुढे आपल्या नाही. गेलो का फटाफटी कानपटून कानपट्या. मग तुला सांगून येतोय पण आमच्या घरी एक रीत आहे. काय पोट भरून खात्याशिवाय माझी बायको कोणतीच पाहून आलं वाटतं. आता ना बरं झाला मी घरी ना खाऊ बी ना. असं ना बघ पोट भरून चल. बहासनी बांधला ता आणि मी इकला ता. भाव घर भाड्याने दिला. कोणाला हे गावात यायला असं कर. मी आता माझ्या बायकोला बोलवतो तू आणि बस बस खाला. अरे जा सपा बस. आता हा काय बसला असता हे बस. अरे मी बस नाही काय तुला खाला बस. ए जा सपा हा चांगली काय करत आहेस? काय हात वाढले? खाली बस. दे ना. काय हो म्हणजे? चल इकडे ये. ते असं तर. काय नव? काय तू काय होती तुझं आहे का नाही नव? काय करू?
मग सेवा करायला. हा? आणि कशी सेवा करायला हो? मला तर माहित बी नाही ए. कशी सेवा करायची. येतील ना, थांब ना जरा. इकडे हा. घरात जाय, दिवाचा थाट घेऊन ये. दिवाचा थाट घेऊन, कारण माल कधी असा उभा होता, बायको सोहळा डोक्यावर तांदूळ टाकत तसा माझी सेवा करतो. म्हणजे कशी सेवा करायला. हा. बरोबर. ए, मग इकडून आहे. हा. हेरलास ना? एक शब्दावर माझी बायको ऐकते. हा, अजिबात नाही. आणि तू आता पोट भरून खाल्ल्याशिवाय जाय नाही हो. हा. खाल्ल्याशिवाय जाय ना, हलाय पण नाही तो. मुकाटी कर. नव्हे. हा. मग दिवाच्यात खात आणला आता काय करू? आता ना, हे आले हेल्प पाठवून दे. खाण्याचं बायको तो. आवा तर मला ओवाळ ना. म्हणजे तुला गोवा आहे, अरे हा? मग काय? असं उभा राहायचं. हा, 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 हा. हा. ए, तू हे खालं बसून हे ना तुम्हाला. माझी सेवा तर हे तू. हा, उभा राहा ना, मग. तू उभा राहा ना. अहो, इथं तोंड कर. तू सांग, सेवा करायचं ना? होय, होतं घडून बसलाय तो चिरा काय देव झाला त्याचं काय आलं? पण नवा पाणी टाकून द्यायला तर काय? तुला माहिती आहे आता सप्ताह चालू आहेत ना? बरा. मग तू आमचं चिंबळ हवं असतं. आमचं- निघून जाईल ना? आमकडं तर होतो मी काल दारू पिलो होतो. मग. तर मग आता आणि दिवा ओवाळ. हा, तू केस कार्य करून हे रे. माझी सेवा आहे ना. मग तुला सांगतो अशी बायको पाहिजे. आणि पुढे हो बायको करसाठी हे जगत हो. हे मला तर याची गरज नाही, लाडू मिळत नाही. हा. नव्हे, हा. मी आरती ओळ कर बसून घे ना. बसून घे. मग. आणि मी ना, जाऊसाठी काय सांगत नाही ना, तर डोळा नाही उठाय, हा? हा. ए, आई खरोखर भक्ती आहे हो. डोळा उघडशी नको हो. हा, हा. डोळा उघडायचं नाही. डोळा लावून बसू ना. हा, डोळा लावून. तर बसाय ना तू गजानन. आणि मग. काय वा? हा. अहो तर पाठीनं तिला लावा द्यायचा का कपाळाला? काय भला केस का काय तुझ्या मागात? तू तर तिला पण फिरू मला. मी सांगतो, तोंडात बघाय कोणाचं, पाठीला लावून. लावा. काय गड्या रे? ए, तोंड तोंड्या माल्या. तू जरा घरीच दाखव ना, रीत दाखव. बस, बस, बस. मी सांगत नाही तर अशी डोळा नाही उठाय, हा? बसा. अरे, का पळतायस? का पळतायस? अरे, रा. काय बायका भेटत नाही बाळा. आमच्या भरोसावर जगत आहेस ना, आमच्या भरोसावर रा. ऐका फुटते तुम्ही. पटकन घरी येतो. ते पोरे बघ. ए, पोट भर- पोट भर. ए, पोट भरून खायलास ना? आखू खाय आहेस? आजी हॉटेल आहे कसं? हॉटेल आहे कसं? या का तिकडं ना रे, या. बापजी ए, कोणा आहेस व बापजी मी ना ते खालच्या बांधाला हागत होई. अन बाईशी खोटा व बाईशी बाईस ना बहिणी शेष गेले. खरी हा. अलख निरंजन. ए, काय रांगडा फाटला? तेरे नाम ये इकडं. भारी रे. ए, कहा तू लंगडत आहेस? हा? कहा टिचकत आहेस? अबदालीचा? अरे तर बाबा पाठी मी ना आता
पण शेवा बाबा तुला सांगू हाय तर जरा कच वाढला आता बापजी आव भाकर खाय यायच्या. नाही नाही आजपासून ए, बस बस पोट भरला आता बुंदी आहे, हा, बुंदी आहे. हा. ए, नाही नाही आता इकडे ये तुला सांगू ह्या गोष्टी म्हणजे अख्खा कर्जा पण बायकाचा मार नको रे आजच मी हेरला का बायकोचाच मार कोण खायलाय मी नाही तू खायलाय तर मी खायलोय तुझी बायको मी मार खायलोय ना हं? तुला थोडं है ना मला वाटलंय माझ्या बायकोने अजून हात नाही लावेल मला खरं हा आडमिसा कुत्रा का काय रवंना लावलाय मग असं मला वाटेल ए हा? चल माझ्या घरी काय आहे तर आज कार्यक्रम भारत आहे ना त्याला बी मोठं माळच आहे आता हा मोठी माळ चल चल हाय जाऊ दे हाय बायको असं मी बायको मी तुला सांगू करायचं नाही पण घरची सांगत बायका आता भेटताच नाही बा. हो ना? हा चला, बोलाव रे मग ए बापजी हा जेवाय लवकर ये जा. हा येऊ ना आता आता खादलाय आखू येऊ मिरच्या खोड्या जाय लवकर. हा हा हाय. सोनाले गेला ना ए सोनाले ए, हाय सोनाली नाही रे, चोबारी आहे रे. म्हणे या. जा तिकडे नुसतं दारू पेत हिंडत आहे. ए तू काय भनात मोठेस उठला का त्या फट्या सहावर कांदाच्या खंतीला जा. त्या पोरा रडत आहे कांदाच्या खंतीला. ए हा त्याची पोषा नाही आणि माझी पोषा द्या तुझे मग काय आणि माझे त्या दोन्ही शिवाय असा आणि तू काय करत चुल्यात बसली तीस का काय तुल्यात बसलो तू तवावर बसलो तू हा? होई काय कपाळ फुटलाय का काय तुझा काय कपाळ नाही नवऱ्याच्या नावाचं कुकू आहे आणि काय ते. होई डोक्यात काय ह्या फुला करून आणली ती या मला ते काय ती कांदाच्या खंतीला घेतो ता मी फुला खोडून आणली न पाठवली. पोऱ्या हो हा हेरदा आता मी हाव कसा दिसतोय ना हाय हेरार कसा पटतो जसा मलाच नाव ठेवा तर अवध तुला करतोच नाही पण फसवाजून एक दिवस कांदा काढाय गेलो गाडीत हा पैशात मी हात खाला केला जाऊ हाताला धरूनच घेली ते लोक मी बघत तू सांगतोस ना तू काल तिला लगन लावून हाय अवघ तुला काय सांगवा मला तो अमरेशपुरी मागण्या असता ना काय ए तुला आमरसपुरी मागणी आलता मग काय हा मग तहा तो आमरसपुरी मेला आणि पोरी हाय बायको यांनी केला मग आणि हाय ना खुलं ना मोदीच्या माग लागली ती मोदी हाय तर हेलिकॉप्टरात आणि हाय कांद्याचे ट्रॅक्टरात मग असा हा डोसा आहे मग तुला काय सांगवा मला तर सांग कांदा खत बसून येतोस वा हा ए डोशे हा तर घरी सगळं आवरलायस ना सगळं आवरून टाकलाय. हा हा ए तू काय खाय आहेस हा ए काय व काय काय आहे ते आणतो खायला नाही नाही चिकट नाही तू काय खाय आहेस हा अजून सगळी चालती ना ए आणवा लवकर कुठे गेला ती काय वर तू आंधळी तर नाही आता आम्ही बसलो तू थाट घेऊन याचा हात धुवायचा तर आम्हाला काय होतं ते आण भाकर काम करायचा पत्ता नाही अरे असा स्वयंपाक करून ठेवा तर तिकडून धुलत येत आहे ते म्हणा भाकर आलं कर फाटकन हाणत आहे त्याला ज्ञानबीन पण आहे का थांब भाकून त्याला दाखव मी काय तुला सांगतोय हा हाय सगळा माल कोणी खावा नाही अरे त्या माकड्यानी मालकरी सेवा करता नाहीत आपल्या घरी जातो नाही जातो ना नाही ना असं कर हा तो गंज मालकरी हवा गंज काही हवा पण त्याचा नाश केल्याशिवाय आपले राहतो नाही आता नाही जातो.
तुला सांगून देतो त्याच्या घराचा सत्यानाश करून टाकू. सगळा इटा बिटा ऐकून खाऊ. काय घरी काय आलायस का? तर मग तू सांगू सगळा सगळ्यांना घराचा नाश कराय हवा ना. मी असा माणूस हाऊ. एखादा जर चांगला चालत हवा मी तनहून जर गेलो ना त्याच्या झगडा जायच पाहिजे. आणि एखादी जर चांगला भात लावला हवा आणि मेंढ्यावरून जाईल तरी त्याचा अंगार पण येणार. आणि ते आमच्या बनवूनच गेला हवास ना. का हा? मग ती माझा भात खोकळ्या होई गेला ना. असा चाल माळकरीच्या घरी चाल. मग काय हॅलो हॅलो. इकडे हा हॅलो. कशी ती चक्रव्यूहमध्ये फसवायची ही आयडिया करायची. हो काय करायचं? मी वहिनीला जाप देतो. खाली बस. वहिनी ये का आलीस वा. ए वहिनी बापरे ये. तुम्ही वर? मग ए खाली बस. आम्ही पापड बनवतोय. खाली बस. बापरे तुम्ही पण वर? दौड्यासाठी आलाय तो आता. नाही ना, तू आता काय टिकवत होता? मी काय केलंय? मी नाही आवरून आलो. घ्यावं तिकडं कशावरती? ए, बापरे. वहिनी हा. तुला सांगू हा. आज 1200 वर्षी तुझ्या दारात आले. मग बाऱ्याचे वर्षी देवाचे नवशी माझे दारी नव. तुला सांगू काय व? तर वहिनी कशावं? आज तुझ्या दारापाशी आलोय म्हणजे ना, बापरे हा. खाली बोसा खाली बोसा खाली हा. बोसा. खाली बसा. खाली बसावा. तातडवारी काय पण पिटून उठत होई ना. वहिनी हा. आज तुझ्या दारी आलोय म्हणजे आम्हाला असा अभिमान आहे. बापजी हा. तर तुम्हाला काय काय करू तुम्हाला काय काय करू तर काय काय करू. काही नको करस आम्हाला जरा दवा घालून दे. आता भांडतलेस का? काय काय म्हणजे आम्हाला तुझ्या तातडवारी व तर ना व बापजी हा. व्यसनाचा पिठला करत तुम्ही बसा बसा बसा. हा. आणि तुम्ही हसा हसा आवाज होय आम्ही पिठली नाही खाता. हा. भज्या न व बापजी हा. भज्याची आमटी करत तुम्ही. भज्याची आमटी तुम्ही खातली ना का लगेच होय वाटत गेलो बांधायचे खालं का आमटी नाही राहत. नाही खात नाही आमटी बिमटी. आणि मग काय करू मिसळ मिसळ मिसळ. मिसळ निघली ना आबूट निघलं का पोटात. मिसळ निघलं. त्यापेक्षा मग ती पोटात पीठ मग ना खाय ना मग. वहिने आव. आज तुझ्या दारात आली म्हणजे आम्हाला खाली व. तर बसावा बसावा खाली. बनवत होई ना बनवत होई व. पण इकडे मग आम्हाला आज काही हवा पण आम्ही कोंबडा शिवाय नाही. कोंबडी हा. नको. का? कोंबडी तर नकोच मला. वहिने हा. तर तू मला तरी हवीस आम्ही खाणार पिणार आज तुझ्या दारी आलो. तर मग आता तुम्हाला तर माहितच ना काय माहिती 12 वर्ष झाली आम्हाला मला तरी होया. 12 वर्ष. मग 12 वर्ष झाली ना. होय 12 वर्ष हवी नाही तर 13 वर्ष हवी पण आम्हाला तर कोंबडा भुजून चारशील. कोण आलं आम्हाला देवा. मग तुम्हाला कोंबडा भुजून चालाय तर असा. आम्ही खाऊ आम्हाला पिठला आणि ही नाही वाचून नाही चालत. ना. कोंबडी सांगत नाही चालत. नाही सांगत आहे. ए बापची मरू द्यावं. काय तर मग बनवा तुम्ही व. हा बनव बनव. हा, बनवा तुम्ही बसा हा. बसा बसा. ए, नाही रे तू कोंबडा सांगला असेल त्याच्या संग काही नाही. थांब ना जरा एके खटी नाही गिराय गाव. बनवलाय ना व. बनवला बनवून ठेवलाय. तर मग चला थाटा काढून ठेवली चला जेवून घ्या. तर वहिने काय व. माझे शब्दाप्रमाणे तुम्ही कोंबडा बनवला मान्य आहे पण कोंबडा संघ जर थोडीशी दारू राहती ना. काय व. नाही काका का तुम्हाला ना सोडा घेऊन येतो. काय सोडा कोण फिर ना अजिबात नाही आम्हाला कोंबडा राहिला ते दिवशी दारू पाहिजे म्हणजे पाहिजे. नव बाय असं जेवणावशी तर ह्या पाहुणा आली तर त्यांना तर मी सकाळी पिठला करू काय मिसळ करू आता बा कोंबडी झालो भूस तर कोंबडी भुजली ना आता ह्या काय सांगत बा घोट्या कोंबडा आणतेस का नाही दारू. का आणतोय. हा ये रे बस. बसा. काय बाय कोणाची आठ भेटत आहे ना कोणाची आठ तर सिरबुलला भेटत आहे. वरले आईला हा कडे भेटत आहे. ती का मग ते यमुनाबाई से भेटत आहे का शेताबाई से भेटत आहे का मग गंगूबाई से आता हवा कठ्ठाच हवा ती गंगूबाई से आता मग हवा सा कठ्ठाच ना जातोय बरे कठ्ठा. काय यमुनाबाई
काही हो आणि मग नव हा मोहर तर कशी गोवा होतीस मग आता तर ना बाये एकदा अशी बगळूच नव आणि मग मला आता बाळसा आलाय ना काय नव आता त्या डोरा सांगत लहान पोरं तर का जाण बाळसा आता तो जमाना गेला आता ना जरा वयात येताना का बाळसा मी तर बाये मोहरावी भेंडीची तर काढकी आणि आता हे भेंडीची तर काढकी मग पोरं खासाच नसे ना बाये मोहराची डांगराचं तुला खलव खिंडा मी मग आता तर एकदा असा तर काय सांगू नाव बाई काय काम हे केलंय? बाये, हा? घरी ना असा काम पडलाय बा काय मला. नाव ते या बापची आल्या माझ्या दारी नव म्हणजे पाहून आले असं हो? आता 12 वर्ष झाली मला ना माळ करी मग तुम्हाला तर 12 वर्ष झाली ना माळ करूया. अन तू एकलीच राहतेस आमचे ना कोणाच्या पुढे कोणाशी जात आहे खरं मग अन बाई मधाची तर मागे तुझ्या घरी नव आणि मग मग मी दारू कुठे कडक ठेवतो ना कडक बाय मधाची तर माखी नव आणि ना एक तर दारू लागत तुला असा ती बाऱ्या भानगडी जाऊ देव तर मग देव बाटली एक ए तुला जाय पण हा बोल हा तर देव आणि नवे मोबाचे आहे नवले मोहासी दे बारे दे देव बहने आणि हे फुलं जाय हा अशी कडक आहे ती कधी वाढतात तर ते कवडे गेले काय फुल भरून येईल ना वर मी सांगतो तांब्या वधारेच मी कवडीच नाही आणि हे ना अशी कडक आहे मोहाची आणि हे पेऊन ना आणि काय आणि खडक वरच मुताया कचाकडे खडा करून आणि करड वर जर मुतला ना करड पेटून कडक मग हा असं ती करा आणि त्या पेटीत तर त्याला सांगतोस हा सकाळी मला बाहेर एक पेशल नाही धोतीर बितीर मग मुतसेल लोकांना तर धोतीर पेटून मुतील त्याला सांगून दे का हा बरं बाया चालू हो हा जाय आणि पैसा हो बाय आहे हा आमचे गेला 3 बॉक्स सरला तर मग ती किली संगत घेऊन गेला म्हणजे तिकून एक ताकशी असा किलो पद्धत जरा खान गुळ टाकाय काय आहे नव हा तर पक्की गिराईक नव पकडे गिराईक नाही काय येईन मग हो हा पैसा घेऊन आला बोलशील नाही बाबा काय सांगवा हाय मग वा सामान तर ती कसा सांग राईट तू खानात आहे कसा कर ने ह्या जम लगेच असं नरट्यात काय नव्हती गोतून असं तर काय दारू राहत आहे मग वासा ना जाऊ दे बघा टाइम झालाय जाऊ दे तिकडे मरू दे ठरला गिरला गड्या तुला सांगू आपले जसं आपले मार खाताय ना ते पद्धतीत हे बायकोला पण आता दारू आणली ना मी काय आयडिया करी आणली हा ए हाय दारू बघी कडक आहे हो बस 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 तुम्हाला सांगतोय बापजी मी प्या हो ए खाटा वाढून ठेवली मी वहिने हा, आज तू तुझ्या पद्धतीने दारू घेऊन आलीस गजर. पण एखाद्या माथुनी काही टाकून आणला हवा पण नाही नाही ना, हे त्र्यंबकला मला पण आंघोळ करायला जायला लागेल ना नाही नाही गजर. हाय दारू जर तू पेशी तर आम्ही पेव देवा नको नाही, नाही. नको बापजी तुम्ही घ्या तुम्हाला आजू वाट आहोत आजू मी जातोय आजू घेऊन येतोय ए, हाय दारू घे. देऊन ये. ए, चालेल, चालेल. नको बा. ए बापजी यावं 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 हाय दारू पेशी तर आम्ही पेव नाही तर अजिबात नाही हा बसावं हा हा बसावं खाला खाला बसावं. का हा नाही ना तू
वहिनी डसली आणि मावर थुकली रे. हवा गोड मला तर थुका कडूच लागला. दे दे आ असा दे. वहिनी तुला सांगतो ना आई दारू. दारूची सवय सोडून द्या. आता तुम्ही पण माळकर येऊन जा. बेसखोर बेसखोर वहिनी पती माझी रे पती माझी वहिनी पती माझी रे पती माझी हे सारखं धमकावत आहे तू पण कशी वारी आहे. अरे वेड्या, अरे ती धार्मिक बाई, तिला वेडा केलास. अरे शकुंतला, अरे कुत्र्यावाल्या इकडे ये ना. ए भाई, ए मांजरा इकडे. अरे तुला बायकोनी आमच्या देखत पक्का मारला. बायकोनी तुझ्या, अरे आम्ही पाहिला ते. आता तरी सुधरून जाय ना. माळकर येऊन जा. अरे तुम्ही लवकर आठवून पळा नाही तर तिचा. अरे ए बाई इकडे मागे. अरे तू येडी नका हो. काही लाज नाही तुला आहे का? एवढी हा शिल्या बसल्यात. तुला दारू कोणी पाजले? हा अरे ते बाईची फार तुम्ही दशा केली. अरे 12 वर्षाची माळकरी ते बाईची इज्जत काढली तुम्ही. अरे इथं सत्ता आहे, एवढ्या बाया आहेत आणि त्या बाईच्या खिशात तुम्ही काष्टा कसं फिरत आहात? इज्जत आहे का नाही तिला? तुम्ही असं करा. आता तुम्ही आता आपल्याला लगेच मोठा भारूड काढायचा आहे. तुम्ही माळकर येऊन जा आणि मागे जा. हा माळकरी होऊया ना, पण मग आमचा मन सांगतो नाही बाबा. मग का बर? कारण माळकरीचं काय आहे? तुझ्या बायकोला बनवू का अजून चप्पल घेऊन? नको 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 नको. आता जाऊन ती आता येईल. चला कुठू करू. गुजू करा. गुजू करा. तुम्हाला सांगतोय महाराज, आज शेवटी काय आहे? अरे माळकरीने मार्गदर्शन केला का माझे संसार असा माझा तसा. त्या पद्धतीने आम्ही दारू पिणारी माणसे घरी गेलो, आमच्या बायकांनी मारली. त्यासाठी ही माळकऱ्याच्या घरी आम्ही जाऊन तिला आम्ही दारू पाजली. अरे पण तुम्हाला तर कोप झाला. हे तुला फेडावं लागेल. ती भारतने कप घेतला ना. अरे देवाचा कोप झाला म्हणजे तुम्हाला देवाचा. हा हा तर महाराज म्हणून तुम्ही माळकर येऊन जा आणि मागे जा लवकर. असं ना. आपल्याला दुसरा भारूड काढायचा, मोठा देवीचा भारूड काढायचा. तर महाराज आज
आज आमच्याकडून चुकी झाली, माफ करा, आम्ही जातोय. मला तरी म्हणतात रंगाचा पुत्र करंबा. अरे तुका ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 14 रत्न निघाले. 14 रत्न निघाले, सगळे हे देवाने घेतले. सगळ्या घेऊन पळत देव. तर आपल्याला ह्या देवानी फार असं छळून आपले सगळे राक्षस मारले गेलेले मारून आहेत. टाकले. तर आता आपल्याला ह्या देवांना काहीतरी त्यांच्या सूड घेण्यासाठी आपल्याला गुरुचा भेट घेऊन आणि मार्गदर्शन घ्यावं लागेल. मग आपला गुरु शुक्राचार्याकडे आपण जाऊन हे देवांचा सूड घेण्यासाठी आपल्याला उपाय योजना मांडायला पाहिजे. चला. दुता आपल्या आता या शुक्राचार्य महाराजांच्या महालात आलेले आहे. गुरुवर्य नमस्कार असावा. नमस्कार नमस्कार. हा, हा. वैद्यांचा गुरु शुक्राचार्य. गुरु आहे. अरे करंबा, हा, तू काय उत्मात करू नकोस. होय. कारण आपले मोठमोठे दैत्य पराक्रमी सर्व काही मारले गेलेले आहेत. खरी गोष्ट आहे. होय, तर गुरुवर्य याच्यावर अशा उपाय द्या का पुढा आपला हा जे राक्षस आहे ते देवांना सूड घेतील असं एक आपल्याला मार्ग दाखवा. हो ठीक आहे. हो, तर मी तुम्हाला वरदान दिले असतं, होय. पण हे वरदान देण्याचं कार्य माझ्याकडे नाही आहे. असं का? होय, परंतु माझ्याजवळ संजीवनी आहे. बरोबर आहे. संजीवनी आहे एवढेच हे वरदान देण्याचं कार्य भगवान महादेवाकडे जा चालेल. आणि महादेवाची आराधना करून आणि भगवान महादेवाला प्रसन्न करून घ्या. चालेल गुरुवर्य, जसं तुमच्या मार्गदर्शनाखाल जर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला तेच पद्धतीने होय, आम्ही महादेवाची आराधना करून आणि त्याच्याकडून वरदान मागू. पुत्र प्राप्तीचा वरदान मागून घ्या. काय ओम नमः शिवाय. 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 नमस्कार असावा महादेव. हो, कोणाचे कोण आहात? देवा, होय, मी रंभाचा पुत्र करंबा आहे. अगदी बरोबर आहे. होय, करंबाचा पुत्र करंबा, बोला. कशासाठी माझी आराधना केली आहेस? भगवंता, होय, मला पुत्रप्राप्तीचं वरदान हवं आहे. कारण माझे सगळे दैत्य मारले गेले आहेत. तर पुत्रप्राप्तीचं मला वरदान द्या. अगदी बरोबर आहे. हा. अरे तू धामणे घालून आलाय घरी. अरे भगवंताचा तो एक शेषनाग आहे. तर भगवंता आम्हाला वरदान द्या. होय, हा, तुम्हाला पुत्र प्राप्तीचा वरदान पाहिजे. होय. ठीक आहे, तथास्तु. हे तुका, काय म्हणता ह्या भगवंतानी वरदान दिला. होय, आता तुला म्हणजे पूजा होईल. हा देवांचा सूड घेण्यासाठी मग चला आपल्या त्या देवांचा नैवेद्य करू. चल. आपल्या या राक्षस माणसाला भगवंताने वरदान दिला का पुत्र प्राप्तीचा, म्हणजे मी कोण झालो तर माझे बाबा आता सगळे राक्षस राहतील. मग आपण आता एक एक देव धरून आणि त्यांचा सगळा नैवेद्य करायचा. महाराज, असं
तुम्ही मला पटला जरा म्हणजे पण तुला बायको नाही पैसा कडून होईल हा? नमस्कार मुनिवर. नमस्कार असं हो होय होय. मी इतका आनंदी आहे का आज माझा आनंद स्वर्गामध्ये मावत नाही. होय हा पण तिथं तुमचं लग्न झालं नाही तुम्हाला पत्नी नाही तर पुत्र प्राप्ती कुठून होणार हा? अरे तुमचा आनंद एका बाजूला झाला पण तुमचं लग्न झालं नाही तुम्हाला पत्नीच नाही मुनिवर, मी महादेवाकडे पुत्र प्राप्तीचा वरदान मागितला ही खरी गोष्ट आहे. होय. पण मला पत्नी नाही तर मूलबाळ होईल कसा? कुठून होणार अरे अरे भगवत, नारद मुनी माझ्याकडून चुकी झाली याचा उपाय सांगावा. तेव्हा तुम्हाला अजून महादेवाची आराधना करावी लागेल असं का? होय काय हरकत नाही. चालेल हा. अरे तुझा आपल्या काही गडबडीने वरदान मागितला तर तीच तर तुला कधी असं सांगा काय? तुला पैसा नाही होणार नाही होणार का? आता तुला बायको नाही तर पैसा कडून होईल अरे अरे तर परत आता महादेवाची आराधना करून महादेवाला प्रसन्न राहावे. खाली बस. ओम नमः शिवाय. 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 तुला पत्नी पाहिजे आहे काय होय होय. ठीक आहे हा अरे करंबा बोला. या रस्त्याला जाताना हा जे मी तुला स्त्री दिसेल रस्त्यात ही तुझी पत्नी होईल काय हरकत नाही भगवान. होय तथास्तु. अरे तुका आज माझं स्वप्न पूर्ण झालं. जी काय ती हे रस्त्याला जी शिरी दिसली ती माझी कोण बायको आणि तुझी वहिनी चला कडे खोट नजर ठेवा. कारण या रस्त्याला भगवंताची लीला अपरंपार असते. कोणी अशी दिसली ती माझी कोण बायको बायको हा. चल 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 अरे तुला कशाचा तरी आवाज येत आहे. काय दबरात करत हवी त्या अरे अरे हे कोण आहे? आपल्या जी माझी दृष्टी पडली ती पहिली याच्यावर पडेल आहे. आई तुला पक्का पटलाय म्हणजे अरे भगवंताने सांगितलं होता हा. का जी तुझी पहिली दृष्टी तुझ्या समोर जी दिसेल ती तुझी कोण पत्नी. माझ्या समोर जी ही म्हैस आहे ही माझ्या नजर खाली म्हणजे ही माझी पत्नी आहे. दोनच पाय ऐ, तू असं कर तिला घेऊन आपल्या महालात चल. चला घेऊन ये. इकडून आ. चला माझा वडील दैत्य कुठे गेलेला आहे? अरे दैत्यानो नमस्कार. ऐ, ऐ. म्हैशीच्या पोटी जळवलेला हा माणसा कोण? होय. पण तुम्हाला काय सांगतोय? दोन म्हणी कधी सांगत नाही. मग तुम्हाला सांगतोय का